या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आता पाहूयात एक सविस्तर बातमी। आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपा आशीर्वादानं आणि प्रेरणेमधून सोलापुरातील प्रतापनगर रोडवरील स्वप्न पुष्पच्या पाठीमागे सलगरवाडी भागात श्री श्री रविशंकर विद्या मंदिराचा शुभारंभ कार्यक्रम रविवारी 19 ऑक्टोबर रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, रायगड येथील अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे तसंच नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले भारत वाघमारे यांचे चिरंजीव मयुरेश वाघमारे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचं ध्येय ठेवून प्रमुख पाहुणे रघुनाथ चव्हाण, श्री कृष्ण हिरेमठ, श्री प्रमोद हिंगे, डॉक्टर अग्रवाल मॅडम, श्री शिवानंद शेरगावी सर यांसह मान्यवरांनी 108 झाडांचं वृक्षारोपण केलं। इस नई सुबह का नया तराना लेके आई पैगाम हमारा, उठो जागो तैयार हो जाओ, खुशियों से भरा है आज का दिन तुम्हारा। खरंच आज प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी गुरुवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि 8 दिवसात आमचा डन झाला आणि गुरुजींची पण भेट झाली आमची सकाळी त्या दिवशी आणि गुरुजींनी पण आशीर्वाद दिला सगळ्यांना। त्यात सोलापूरबद्दल त्यांच्याबद्दल वेगळं प्रेम आहे। पण एक तिथले जे त्यांचे ट्रस्टी आहेत त्यातले अध्यक्ष, तिथे काही काही तिथले जे ट्रस्टसाठी काम करणारे लोक आहेत ना, इतके प्रेमाने सोलापूरबद्दल बोलतात ना। कारण का गुरुजी ज्यावेळेस 1985 साली सोलापुरात ज्यावेळेस आले ते मडकी गुरु राजशेखर मडकी गुरु आहेत त्यांच्यासोबत आले ते, तर त्यांना इथं काहीतरी सिद्धेश्वर मंदिर एक सुदर्शनी केल्यानंतर त्यांना असं वाटलं की सोलापुरात आपण एक आश्रम करावा असं त्यांना वाटलं। पण त्यावेळेस काही कारणामुळे ते शक्य नाही ना। पण रघुभाईंची इच्छा एवढी दृढ होती ना, इतकी 8-10 दिवसात हा सगळ्या गोष्टी घडल्या। माझ्या पण डोक्यात शाळा करायची कल्पना काही माझ्या डोक्यात नव्हती। शाळेला मी बऱ्याच शाळेला दिली जागा, पण कल्पना हे सरांनी हे दोन्ही सर एकत्र भेटले आणि त्याच्यातून एक कार्य संकल्प झालं आणि गुरुजींनी पण एक शुभेच्छा पण दिलेत, आशीर्वाद पण दिलेत। तुला कुठे जायचं, तुला काय इक्विपमेंट पाहिजे, कोणती कोचिंग पाहिजे, सगळं मला सांग, मी तुला जेवढं माझ्याकडून शक्य मी तुला उपलब्ध करून देते। 12वी नंतर मी त्यांना म्हटलं मला परदेशी इंग्लंडला जायचं शिकायला, ते म्हणजे ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करू। मी म्हटलं इकॉनॉमिक्स शिकायचं, माझं 12वी सायन्समध्ये होतं, मी म्हटलं मला इकॉनॉमिक्स शिकायचं, तर मी कधीही नाही म्हणाले नाही। ते म्हणाले तू पूर्ण जर का तुझा विश्वास असेल स्वतःवरती तर तू उडी मार, मी आहे तुझ्या मागे। तर पालकांनी सपोर्ट करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे। आणि दुसरी गोष्ट की शाळेचं महत्व कुठे येतं, तर सर म्हणत होते सजेशन सांगा, तर माझं म्हणणं एवढंच आहे की शाळेमध्ये आपण तेवढाच वेळ व्यतीत करतो जेवढा घरी करतो। ड्युरिंग द एजेस ऑफ 5 to 18 शाळेमध्ये आणि तिथं ठराविक वेळ असतो। आजकालच्या शाळांनी असं केलंय की त्यांना वाटतं आपण घरासारखी फिलिंग दिली पाहिजे, पण तुमची ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाता। तर शाळेमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनसाठी पण तयार केलं पाहिजे, पण ऍट द सेम टाइम घरच्यासारखं वाचलेलं तुम्हाला तिथे संस्कार पण दिले गेले पाहिजेत। तर हे कधी शक्य होतं जेव्हा पॅरेंट्स आणि शाळा यांची विचारसरणी एकाच लेवलची आहे। खूप वेळा आपण बघतो की काही शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम असतात आणि पालकांना ते आवडत असतात, ते म्हणतात की काय शाळेचे चोचले का ते वेगळेच आहेत। पण मी आता बघतो की इथले सगळे जे भक्त आहेत आणि त्यांची ह्या शाळेतून जी विचारसरणी ही मॅच करणारी आहे आणि ही एकच आहे। त्यामुळे दोन्हीकडून त्या विद्यार्थ्यावरती सेम लेवल ऑफ टीचिंग्स येणार आहेत, सेम क्वालिटी ऑफ टीचिंग्स येणार आहेत। त्यामुळे जेव्हा पण कुठेही भेदभाव होतो तेव्हा कधी कधी आपण बघतो की 2 पॅरेंट्स जर सेम पेजवर असतील एखाद्या पाल्याच्या अपब्रिंगिंगमध्ये तर तो कन्फ्युज होऊन जातो। सेम शाळेमध्ये आणि पाल्या घरच्या संस्कारामध्ये हेच आहे की दोन्हीकडून जर तुमच्यावरती सेम संस्कार होत असेल तरच ते रुजणार आहे तुमच्यामध्ये आणि लॉंग टर्म जाणार आहे। आणि एक शेवटची गोष्ट ते सांगू इच्छितो की आर्ट ऑफ लिव्हिंग मुळे की जेव्हा मी म्हणलं की मी प्रोजेक्ट माझी खाली जात होती ग्रॅज्युएशन नंतर आणि मला रिडम्शन पाहिजे होतं, तर सगळ्यात मोठा माझा आधार आणि ज्यांनी मला इथेवर खेचून आणलं ते म्हणजे मेडिटेशन। शाळेत असल्यापासून मला खूप राग यायचा की मला मेडिटेशन का करायला लागतं, डोळे झाकून बसलं की काय माझं चांगलं काय होणार आहे। पण जेव्हा शाळेतून बाहेर पडलं, शाळेमध्ये असं पण वाटायचं की जी पण माझी बुद्धी आहे ती माझी स्वतःची देण आहे, कारण शाळेमध्ये मेडिटेशन करून घ्यायचे आणि मला आवडायचं नाही पण तरीही मी करायचं। शाळेतून बाहेर पडल्यावर ती मेडिटेशनची सवय गेली आणि ती ट्रॅजेक्टरी खाली आली। मग मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा ऍक्च्युअली एक मी छोटासा सेमिनार बघितलं होतं, पण त्यातले मी सगळ्या गोष्टी फॉलो नाही करू शकलो, पण एक मेडिटेशनची सवय मी लावून घेतली। मागचे 2 वर्ष झालं मी ते करतो।
याप्रसंगी मयुरेश वाघमारे यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाबद्दल त्यांचा डॉक्टर इरेश स्वामी यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। याप्रसंगी धनेश स्वामी जवळेकर आणि स्वामी परिवारातील सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।